शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बँड्रा कलानगर परिसरामध्ये त्यासोबतच मुंबईतील ठिकठिकाणी चौकामध्ये आता त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात येते। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, हा ध्यास महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा आहे अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून मातोश्रीच्या समोर लावण्यात आलेले आहे। उद्या मातोश्रीच्या आतमध्ये भव्य असा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त बरेचसे पदाधिकारी, आमदार, खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवसाचा हा कार्यक्रम सोहळा पार पडेल अशी माहिती मिळते। कमान तयार करण्यात आलेली आहे मातोश्रीला आणि हा वाढदिवस ग्रँड केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। आपण पाहतोय की मातोश्रीच्या बाहेरील उद्धव ठाकरे यांचा शांत, संयमी, योद्धा असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बॅनरची सगळ्यात जोरदार चर्चा सुरू आहे, कारण इकडे मुख्यमंत्री पदाचे भविष्यातील महाविकास आघाडीचे दावेदार कोण आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। दुसरीकडे नाना पटोले, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनाच भविष्यामध्ये मुख्यमंत्री बनवायचे अशा आशयाची मागणी लागताना आता अनेक चर्चा सुरू आहेत। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।